असून 1972-73 साली आमचं पुनर्वसन झालेलं आहे। हे पुनर्वसन जे जायकवाडी धरण आहे त्या जायकवाडी धरणाच्या नदीकिनारी गोदावरी नदीकाठी आमचं कृष्णापूर हे गाव वसलेलं होतं। 1972-73 साली पाटबंधारे विभागाने सदरचं पुनर्वसन हे बिडकीन येथे करण्यात आलेलं आहे। ग्रामस्थांच्या संमतीनं आणि पाटबंधारे खात्याच्या संमतीनं ग्रामस्थांनी जी जागा ठरवली त्या गट नंबर 25 मध्ये शासनाने आम्हाला 6.64 हेक्टर जमीन दिलेली आहे। तर ही 6.64 हेक्टर जमीन आणि आमच्यासोबत तपू विद्यालय क्षेत्र म्हणून त्यांना 1.60 दिलेले, अशी टोटल मिळून 8.24 होतं। परंतु बिडकीन तलाठी आणि मंडळाधिकारी यांनी सातबाऱ्यात जमीन शिल्लक नसताना सुद्धा फेरफार घेतलेला आहे। 27 गुंठे ती जमीन त्यांनी दुसऱ्या ग्रामपंचायतीला दिलेली आहे। तर आमचं मागणं आहे की ती शाळेची जमीन आमच्या शाळेची जमीन असताना त्यांनी ती वर्ग केली, कारण त्या जागा सर्व नंबरमध्ये क्षेत्र शिल्लक नसताना सुद्धा तलाठ्यांनी हेराफेरी केली आणि त्याला मंडळाधिकाऱ्यांनी सुद्धा साथ दिली। म्हणून आमची मागणी आहे की मंडळाधिकारी आणि तलाठी बिडकीनचे हे दोघंही निलंबित झाले पाहिजे आणि आमचं जे गावाचं नाव आहे ते सातबाऱ्यावर नोंद आणि ऑनलाईन झालं पाहिजे, कारण ऑनलाईन न केल्यामुळं हा प्रकार घडून आलेला आहे। म्हणून आम्ही बिडकीन तलाठी आणि मंडळाधिकारी यांच्या विरोधात या ठिकाणी आम्ही बसलेलो आहोत आणि आमची मागणी मान्य झालीच पाहिजे। तुम्ही या संबंधित कोणाशी पत्रव्यवहार केला का शासनाशी? या संबंधी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय संभाजीनगर, त्याच्यानंतर मग मुख्य कार्यकारी अधिकारी छत्रपती संभाजीनगर, तहसीलदार पैठण, त्याच्यानंतर गट शिक्षणाधिकारी छत्रपती संभाजीनगर, जिल्हा परिषद या सर्वांना आम्ही निवेदन घेऊन आमची दखल घेण्यात आलेली आहे। त्यांनी मग आज तुमची मागणी काय आहे? मुख्य मागणी एक आमचं जे क्षेत्र गेलेलं आहे 27 गुंठे, तर ते आमचं आम्हाला परत मिळावं आणि तलाठी बिडकीन आणि मंडळाधिकारी बिडकीन दोघंही निलंबित झाले पाहिजे आणि सदरची आमचे जे 1972 पासून कृष्णापूरचं गावचं जे नाव होतं सातबाऱ्यावर काहीच नाही, त्यांनी नावच नाही ठेवलं, आमचं ऑनलाईनच केलेलं नाही अजून गावाचं नावच नाही राहिलं। 1972 पासून आमचं स्थापन झालेलं इथं, तेव्हापासून आम्हाला धरणग्रस्ताचा कुठलाही लाभ मिळालेला नाही आणि ऑनलाईन सुद्धा आमची नोंदणी झालेली नाही अजून। मग तुमची मुख्य मागणी नोंदणी करून घेण्याची सातबाऱ्यावर आमच्या गावाचं नाव, सातबाऱ्यावर आमच्या गावाचं नाव, त्याच्यानंतर क्षेत्र हे सातबाऱ्यावर नोंद करणं आणि ते ऑनलाईन करणं ही आमची प्रमुख मागणी आहे। जर तुमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर पुढची आंदोलनाची दिशा काय राहील? आमचे आंदोलन सतत आम्ही चालू ठेवणार, साखळी उपोषण चालू ठेवणार। साखळी उपोषण नाव सांगा सर? माझे मी कैलास सीताराम जाधव, पुनर्वसन धरणग्रस्त कृष्णापूर, तालुका पैठण।